चला, खूप खूप शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. आज आपला शेवटचा दिवस आहे. छान वाटतंय ना? संपणार वर्कशॉप, संपणार. पण काय सुरू होणार? काय सुरू होणार? वर्कशॉप संपणार, पण काय सुरू होणार? शौर्यराजे, काय सुरू होणार सांग? वर्कशॉप तर संपणार आज, पण काय सुरू होणार? न्यू क्लासेस मॅम. न्यू क्लासेस. नंतर ना. काय क्लासच करत राहायचं करे? आपण जे काही शिकलो आहोत त्याचा ऍक्च्युअल वापर करायला. प्रॅक्टिस करायची. येस, आपल्या प्रॅक्टिस. जीवनात, आपल्या जीवनात वापर करायचा. आज क्लास संपणार आहे, उद्या 4 वाजता बसायचंय. आपण काय काय शिकलो? आपल्याजवळ कार्यक्रम पत्रिका आहे, आपल्याजवळ फ्लायर आहे, म्हणजे पत्रक आहे कार्यक्रमाचं. त्यात आपण काय काय ऍक्टिव्हिटी दाखवल्यात, त्या ऍक्टिव्हिटी बघायच्या. आठवत आहेत का बघायचं. आपण यात काय केलं, काय केलं, आठवलं पाहिजे. मेंदूला चालना दिली पाहिजे. आणि या मेंदूला चालना देऊन देऊनच मेंदू स्ट्रॉंग होत जातो. मग समजा तिथे जर बघितलं तुम्ही आपलं पत्रक, काय समजा, बघा बरं का, म्हणजे हे स्टडी टेक्निक्सच आहेत मुलांनो. मी तुम्हाला शेअर करते, म्हणजे मला काय म्हणायचंय तुम्हाला कळेल. कारण आपल्याला स्टडी टेक्निक्सचाच आज अभ्यास करायचा आहे. आणि त्याच्यानंतर प्रेझेंटेशन आहे. तर आपण आपल्या या वर्कशॉपचं, अरे सुलक्षणा मॅडम, तुम्हाला स्तोत्र घ्यायचंय? नाही सुलक्षणा, आता मॅडम, झालं ना मॅडम, आता त्यांच्याचकडनं रिव्हिजन करून घ्यायची आज. हा ठीक आहे, आज ठीक आहे. हो मग आपण करू, एक 5 मिनिटं बोलते. हो हो. लगेच तुम्ही रिव्हिजन करून घ्या तुमच्या स्तोत्राची. बघायचंय कोणाला येते, कोणी काय केलंय. तर आपला हा मे मधला होता, मे मधला पहिला कोर्स आहे हा. तर बघा मुलांनो, आपलं फ्लायर असं होतं. दिसतंय का तुम्हाला फ्लायर? फ्लायर दिसतंय का मुलांनो? मिस. येस मिस. येस मिस. मोठं कर. येस. येस मिस. अरे हो, पण मोठं नाही ना होते, थांबा ना, आपल्याला वाचायचंय ना ते. हम्म. आता मोठं करते ह मी. आता बघा कसं करायचं, तुम्हाला उद्या सांगते मी. म्हणजे हे सक्सेस टेक्निक्स आहेत. सक्सेस टेक्निक्स आहेत. अभ्यास सुद्धा असा केला पाहिजे. समजा आता एक लेसन तुम्ही करताय. एक लेसन आहे, एक धडा आहे, गणिताचा आहे, इतिहासाचा आहे, जॉग्राफीचा आहे. तर तुम्ही काय केलं पाहिजे मुलांनो? सगळा एक लेसन ह्या अशा एका पानावर बसवायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि चित्ररूपाने केला पाहिजे. तुम्ही जर चित्ररूपाने एखादा धडा, एखादा लेसन असा काढायचा प्रयत्न केला, तर उजवा मेंदू क्रियाशील होतो. आणि बघा मुलांनो, हे महत्वाचं टेक्निक सांगते तुम्हाला. किती कॉलेजला जा, कुठं जा, कुठं जा, तुम्ही हे जर चित्रांमध्ये अभ्यास बसवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला खूप वेळ लक्षात राहणार, सगळं लक्षात राहणार. आणि हेच तंत्र अभ्यासाचं नाही, तर जीवनात कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी आहे. फार महत्वाचं आहे. कारण मेंदू आहे ना, मेंदू, उजवा मेंदू, डावा मेंदू. उजवा मेंदू आपण जर वापरला चित्र स्वरूपात, जर आपण लक्षात ठेवलं काही चित्र स्वरूपात, म्हणजे रंग, आकार, रूप, तर ते सगळं मेंदू लवकर लक्षात राहतं. उदाहरणार्थ पिक्चर बघितला तुम्ही, कार्टून बघितलं, कार्टूनची स्टोरी तुमच्या लक्षात राहील की नाही लगेच? चित्रपट बघितला, कसं हसायला आलं बघा अनिरुद्धला. अ मग कार्टूनची येस. स्टोरी लगेच लक्षात राहते. रंग, रूप, कसं आहे त्याचं पोट, कसा आहे हातो, कसा तो डोळे करतो, चित्र आहेत, रंग आहेत, सगळी स्टोरी तुम्ही फटफट 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 सांगणार. पोकीमान कुठे गेला, हा कुठे गेला, तो काय गेला, कुठला रंग घातला होता, काय ड्रेस घातला होता, सगळं तुम्ही सांगणार.
पण मी जर तुम्हाला स्टोरी वाचायला लावली, वाचा, ती स्टोरी वाचा, आवडेल का तुम्हाला? लक्षात राहील का? आवडेल तर ते जाऊ देत. लक्षात राहील का ती स्टोरी सगळी? तुम्ही सांगा मला, पुस्तकात वाचलेली गोष्ट पूर्ण लक्षात राहील सगळी, का पिक्चर त्याचा बघितलेला लक्षात राहील? रुई? पिक्चर. पिक्चर. पिक्चर मॅम. पिक्चर, कारण मेंदू आहे ना, मेंदू चित्र लक्षात लवकर ठेवतो, जशीची तशी लक्षात ठेवतो, सोप्प पद्धतीने लक्षात राहतो, खूप वेळ लक्षात राहतं. आणि म्हणून अभ्यास चित्रांमध्ये बसवायचा. मग तो कसा बसवायचा ते आता तुम्ही लहान आहात, थोडं थोडं लक्षात ठेवा. मग आता बघा, हे तुम्ही एक पत्रक काढलं उद्या, आपलं हे पत्रक. मग आता मेंदू विकास वाचायचं. मेंदू विकासात ओंकार गुंजन घेतलं. ओंकाराचा काय फायदा आहे? आई क्लास करते संध्याकाळी, नाही केलं तर करायला लावा, 1 महिना करा. आई आणि तुम्ही ओंकार ध्यान करा. ओंकाराचे खूप फायदे आहेत. ओंकाराने स्मरणशक्ती वाढणार आहे, पाठांतर छान होणार आहे, तुम्ही सुंदर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह विचार करणार. मी तुम्हाला सांगितलं, जे हवंय तोच विचार करायचा आहे. आणि गेम खेळायची आई वडिलांबरोबर, पकडायचे आई वडिलांना. कसं तू निगेटिव्ह बोलती बघ. तुला हवंय काय? तुला बस चुकलेली हवी आहे का? बस तुला मिळवायची, मग का म्हणती उशीर झाला बस जाईल आता, उशीर झाला बस जाईल आता, चल लवकर. हे पकडायचंय. तसंच ओंकार आणि मेंदू शार्प होणार आहे, स्मरणशक्ती वाढणार आहे, तुमचे विचार चांगले राहणार आहेत. मग आपला क्लास असतो 9:30 ते 10, तो करा एखादा महिना. स्तोत्र पठण आता सुलक्षणा मॅडमनी शिकवलं, आपण फायदेही बघितले स्तोत्र पठणाने. आठवतंय का बघायचं. मग कुठले स्तोत्र आपण शिकलो, वहीत लिहायचा प्रयत्न करायचा, 1 2 3. मग स्तोत्र येतंय का म्हणण्याचा प्रयत्न करायचा. नाही आठवलं तर रेकॉर्डिंग लावायचं. हे जेव्हा तुम्ही असं करायला लागाल ना, छोटं छोटं, याला मेंदूचे व्यायाम म्हणतात. याच्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही रेकॉर्डिंगच लावलं तर तुमचा मेंदू काम करणार आहे का? आठवण करणार आहात का? चालना करणार आहात का? व्यायाम होणार आहे का? नाही. मेंदूला सवय लागली पाहिजे. भले टीव्ही का बघत बसना, टीव्ही बघताय, कार्टून बघताय, अरे कुठले श्लोक घेतले मॅडमनी, त्या मॅडमचं नाव काय होतं बरं, लगेच उघडून बघायचंय. कार्यक्रमांमध्ये नाव आहे, पत्रकामध्ये शेड्यूल दिले. असं जर तुम्ही केलं एक 4 दिवस 5 दिवस, तर नक्की या आपल्या 8 दिवसाच्या कार्यक्रमाचा खूप उपयोग होणार आहे. मग सूर्य नमस्कार येतात का घालता बघा. मग आता बघा, रांगोळी राहिली, आता कुमार गटात रांगोळी करायची, तर त्या मॅडमच्या घरातच लग्न निघालं, त्यामुळे राहून गेलं, नाही तर अजून एखादं झालंच. मग चित्र कुठली शिकवली त्यांनी? काल नंबर प्रमाणे सगळे प्राणी शिकवले, आज त्या रॉक्झी मॅडमने टाकलेत. मग बघायचं एकच प्राणी येतो का. आणि हे मुलांना शिकवा ना, तुमच्या घरात आलेल्या मुलांना. गेम काय खेळत बसायचं सारखं, उलट त्यांना पण आवडेल तुम्ही नंबर मधनं प्राणी शिकवलेले. कोणाचा छान प्राणी येतो बघितलं पाहिजे. कारण ही चित्र जर तुम्ही काढायला लागलात, तर सगळा अभ्यास तुमचा लक्षात राहणार आहे. म्हणजे एखादा धडा चित्र रूपात काढायचं. एक उदाहरण देते मी बरं का आता. एक उदाहरण देते तुम्हाला, की 5 फुलांची नावं तुम्ही पाठ करता, बरोबर? 5 फुलांची नावं पाठ करता, लिहून घ्या बरं. लिहून घ्या. एक गेम शिकवते मी या चित्रावरून. जे टेक्निक सांगतेय ना, त्याचं तुम्हाला एक सांगते स्पष्टीकरण काय करायचं. मी पण लिहिते आणि तुम्ही पण लिहा, कारण माझ्या लक्षात राहिलं पाहिजे ना, मी तुम्हाला कुठली 5 फुलं सांगतेय. बरं का. फळं घ्या, फुलं घ्या, काही घ्या. चला आता एक हे करा, 3 3 3 घ्या, 5 नको. चला 3 फुलं लिहा बरं सगळ्यांनी. मग पाठ कशी करायची सांगते. आता 3 सोपं आहे लक्षात राहणं बरं का. पण तरी मी तुम्हाला हे टेक्निक शिकवतीये, तंत्र शिकवतीये, त्यामुळे लक्षात ठेवायचं सोपं. जसं काल 1 मिनिटाची गेम खेळली, रायटिंग स्पीड, तुम्ही करताना 5 मिनिटाची करायची आहे, वयोमानाप्रमाणे करायची आहे. 3 मिनिटाची करा, 2 मिनिटाची करा. तसंच आता फक्त 3 फुलांची नावं घेतेय मी, हे सोपं आहे लक्षात राहणं. पण 10 फुलं आहेत, 5 फुलं आहेत. चला गुलाब घ्या, आवडीचं आपलं फुलांचा राजा गुलाब. नंतर चाफा घ्या, मला चाफा खूप आवडतं, सोनचाफा, सुंदर सुंदर वास येतो. आणि मोगरा घ्या उन्हाळ्याचा. आता हे मोगरा का घेतला ते पण सांगणार आहे तुम्हाला.
आता हे पाठ करायचंय तुम्हाला. गुलाब, चाफा, मोगरा कसं कराल मुलांना, कसं लक्षात ठेवाल? नाहीतर मग शेवंतीच आणाल, मग दुसरं सूर्यफुलच आणाल, मध्ये चालणार आहे का? गुलाब, चाफा, मोगरा हेच फुलं नाव आली पाहिजे. तुम्ही कसं पाठ करता, तुम्ही कसं लक्षात ठेवता सांगा बरं. समजा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला लेसन मध्ये, धड्यामध्ये एका मैत्रिणीने दुसरीला गुलाब, चाफा, मोगरा दिला. प्रश्न असा येऊ शकतो ना, तिने काय दिलं? मग तुम्ही कसं लिहिणार गुलाब, चाफा, मोगरा, कसं लक्षात ठेवणार सांगा मला. तर स्टडी टेक्निक्स, अभ्यासाची तंत्र मी तुम्हाला सांगते. तर एक तर पाठ करायचं, गाणं करायचं सुंदर, लिहून घ्या टेक्निक बरं का मुलांनो. गाणं तयार करायचं सुंदर. गुलाब, चाफा, मोगरा, गुलाब, चाफा, मोगरा. तुम्हाला कसं हवं तसं, तुम्ही कसं कराल सांगा मला गाणं. रोहित कसं गाणं करशील सांग बरं. काय अवघड आहे का? अनम्यूट कर ना. तू कसं गाणं तयार करशील गुलाब, चाफा, मोगऱ्याचं, कृपांशी तू? गुलाब चाफा मोगरा, गुलाब चाफा किती छान. मोगरा, किती छान. चांगली फुले सुंदरी फुले, मो- मोगरा भा सुंदर छान सुंदर वा छान. वा वा वा, किती सुंदर. कृपांशी खूपच छान. अगं तू तर एवढं मला वेड लावलंय ना, मला रात्री सारखा तुझा चेहराच आठवत होता कृपांशी. आणि तुझ्या मावशीने फोन केला होता ना, मी म्हंटल एवढी हुशार मुलगी आहे. ओंकार ध्यानावरून चाललं होतं. तुझ्या मावशीला म्हंटल आईला सांगा, कृपांशीला सांगा ओंकार ध्यान करायला. किती हुशार आहे कृपांशी. तर ठीक आहे, काल तू मला आठवत होती बरं का. तर आता गुलाब, चाफा, मोगरा गाणं म्हणायचं, कुठलंही असू देत, हिस्ट्री असू देत. 75 साली, 78ला हे झालं ते झालं. गाणं तयार करा. सुंदर गाणं 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 म्हणायचं. इतिहासाची स्टोरी लिहा. टेक्निक आहेत बरं काय, मी जास्त वेळ नाही सांगणार तुम्हाला. आता जसं आपण वर्षभर काउन्सिलिंग करणार आहोत, आपलं हे वर्षभर मोफत काउन्सिलिंग आहे. तुम्ही किती उपयोग घेणार ते तुमच्यावर आहे. तुमची आई वडील किती उपयोग करून घेणार तुमच्यावर आहे. तर साधारण एखाद्या महिन्याने, एखाद्या रविवारी मी फोन करायला सांगत जाईल. त्याला तुम्ही फोन केला तर हे अजून अजून आपल्याला पुढं पुढं करता येईल. तर त्याच्यामध्ये एक टेक्निक गाणं तयार करायचं. लिहा, गाणं तयार करा, कविता तयार करा, म्हणजे जे पाठ करायचंय तेच. आता समजा हेच पाठ करायचे, उदाहरण तर घेऊ इथे. आता हेच सगळं धड्यामध्ये आहे. मी मराठीत बोलते, तुमचं इंग्लिश लँग्वेजही असेल. हे धड्यात आहे तुमचं, मेंदू विकास, परीक्षा यश, आरोग्य, सर्वांगीण विकास, कलाकुसर, क्रिएटिव्हिटी. तर ह्याचं गाणं तयार करायचं ओळीनी. ओळीनी करा. तुम्हाला सिक्वेन्स लक्षात ठेवायचा असेल, पहिलं काय झालं, दुसरं काय झालं, तिसरं काय झालं. मेंदू विकास परीक्षा यश, मेंदू विकास परीक्षा यश, आरोग्य, सर्वांगीण विकास. हवी ती चाल लावा, हवं ते कसं तयार करा. तुम्हाला सिक्वेन्स बदलायचा आहे तर सिक्वेन्स बदलू शकता. असं पहिल्यांदा गाणं तयार करायचं टेक्निक सांगितलं. कुठलाही धडा असू देत, शास्त्र असू देत. आंब्याला पाच आंब्याची पानं तीन, आंब्याला 3 पानं असतात. मग आंबा कुठल्या ऋतूत येतो, पटकरा गाण्यात बसवते. आंब्याला पाने 3, आंबा येतो उन्हाळ्यात. आंब्याचे प्रकार तोतापुरी, आंब्याचा प्रकार हापूस, आंब्याचा प्रकार काही वाटेल ते. जे जे भूगोलाचं पाठ करायचे, इतिहासाचं पाठ करायचे, गाणी तयार करा मुलांना. मजेशीर गाणी तयार करा. दुसरं स्टोरी तयार करा. आता हा मोठा कोर्स असताना की मग मी हे घेते सगळी तंत्र, मोठ्या मुलांची पण घेते. ही जी तुम्हाला गोष्टी सांगते, तंत्र सांगते, ते कुठल्याही कॉलेजच्या कुठल्याही अभ्यासाला उपयोगी पडणार आहे. माझं PhD झालंय, माझं डॉक्टरेट झालंय, तिथे सुद्धा मी असेच लक्षात ठेवले. लक्षात घ्या, हे टेक्निक्स आहेत. IIT ला मुलं सुद्धा अशीच टेक्निक्स वापरतात. तर मोठे असतात तर अजून प्रॅक्टिस करून घेतली असती. गोष्टी तयार करायच्या, कळलं? तिसरं तिसरं काय सांगितलं? तिसरं कुठलं तुम्हाला स्टडी टेक्निक सांगितलंय सांगा बरं, जे प्रभावी आहे. तुम्हाला अभ्यासात यश, तुम्हाला आयुष्यात यश,
तुम्हाला काय हवं ते सगळं मिळणार. कुठलं टेक्निक सांगितलं रे मी? सुरुवात कशापासून केली? चित्र. लिहा तिसरं, चित्रांमध्ये लक्षात ठेवायचं सगळं. चित्रांमध्ये, मग धडा सुद्धा चित्रांमध्ये बसवायचं. तर आता मी तुम्हाला 3 फुलं दिलीत. कशी लक्षात ठेवली तुम्ही सांगा मला? मोगरा चाफा का गुलाब चाफा मोगरा? काय होतं? काय झालं अथर्व? गुलाब चाफा मोगरा. गुलाब चाफा मोगरा. मग गाणं तयार करा. मग स्टोरी तयार कराल. काय म्हणाल? स्टोरी कशी तयार करणार सांगा बरं मला. गुलाब चाफा मोगरा कशी स्टोरी कराल तुम्ही सांगा मला. गुलाब कसं करणार? एक फनी चित्र लक्षात ठेवायचं. फनी चित्र मी सांगितलं ना, फनी. मग काय करा माहिती का? चाफ्याच्या झाडाला गुलाब लोंबकळतायत. चाफ्याच्या झाडाला गुलाब आणि मोगरा लोंबकळतायत. मोगऱ्याच्या झाडाला गुलाब आलीत. काही पण फनी चित्र लक्षात ठेवायचं. मोगऱ्याच्या झाडाला बघितलंय ना, मोगऱ्याचं झाड तुम्ही? मोगऱ्याच्या झाडाला काय आलं? गुलाबाची फुलं चाफ्याची. म्हणजे मोगऱ्याच्या झाडावर पांढराही रंग दिसतोय, गुलाबी पण रंग दिसतोय, आणि चाफ्याचा पिवळा. अगं आई बघ ना, अगं आई बघ ना, किती जादूचं झाड आलं. कल्पना, कल्पना करायच्या. इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग असं मोठ्या आईन्स्टाईन शास्त्रज्ञांनी सांगितलंय बरं का मुलांना. इमॅजिनेशन म्हणजे कल्पना करायची. आणि अशा जर कल्पना केल्यानं अभ्यास तर चांगला होईलच, मेंदू तर चांगला होणारच. कारण कल्पना म्हणजे मेंदूची सृजनशीलता वाढेल, मेंदूचं क्रिटिकल थिंकिंग वाढेल, मेंदूचं क्रिएटिव्ह स्किल वापरेल. पुढे जॉबला ही सगळी स्किल छान छान लागतात. म्हणजे काल कोणीतरी काहीतरी एकाने सुरुवात केली फळं सांगायला का काही, तर सगळ्यांनी तेच सांगितलं. मला तर आठवत नाहीये, पण कोणीतरी एकच सांगितलं तर सगळ्यांनी तेच 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 ते. तिथे क्रिएटिव्ह थिंकिंग नव्हतं, वेगळा विचार नव्हता. तुम्ही इंटरव्ह्यूला बसलात की हे तुमचे बघतात स्किल्स काय आहेत, किती तुम्ही वेगळं क्रिएटिव्हली थिंकिंग करता. मग आता कसं लक्षात ठेवायचं चित्र? अरे पांढऱ्या मोगऱ्याला पिवळा चापा आणि गुलाबी गुलाब. आणि आईला आपण सांगतोय कल्पनाच, ए आई बघ ना अगं ते पांढरं मोगऱ्याचं झाड. किंवा चित्र काढून टाकायचं आपल्या वहीत. मोगऱ्याचं फूल पांढरं, लगेच गुलाब, एकाच दांडीला मोगरा, एकाच दांडीला गुलाबी गुलाब, आणि तिकडं पिवळा चाफा. काय केलं तुम्ही मुलांना? चित्र काढलं. लक्षात राहील हे चित्र? चित्र लक्षात राहील का लवकर? आपण बघितलं ना, चित्र लवकर लक्षात राहतं. आता हे 3 सोपं आहे म्हणून. आता 10 फुलं दिली तुम्हाला आणि सांगितलं 10 फुलं लक्षात ठेवायची आणि तोच सिक्वेन्स पाहिजे. मग आपण बघा, गुलाब चाफा मोगरा. मग म्हणायचो गुलाब मुलगा आला, माझा मित्र गुलाब आला, माझा मित्र गुलाब आला. चाफ्याचं फूल त्यांनी हाणलं होतं हातात, आणि मग मोगरा शोधायला आम्ही गेलो. कहाणी निर्माण करा, स्टोरी तयार करा. गुलाब मित्र माझा आला, तो हातात चाफा घेऊन आला आणि म्हटलं मोगरा शोधायचाय चल, मोगरा शोधायचाय चल, आणि आम्ही गेलो मोगरा शोधायला. म्हणजे ओळीने हे लक्षात राहतं. तर तुम्हाला मी महत्वाचं गाणं, गोष्टी आणि चित्र सांगितलंय. आता हेच चित्र तुम्हाला जीवनात काहीही मिळवून देतं. समजा तुम्हाला आता मोगऱ्याचं फूल हवे, आपण हेच उदाहरण घेऊयात ना. मोगऱ्याचं फूल हवे, काल कृपांशीला चॉकलेट हवं होतं, आणि शौर्यराजेला काय हवं होतं? रुहीला पुस्तकं हवी होती, कॉमिक्स हवं होतं. शौर्यराजेची आई म्हटले डॉक्टर हो, त्याला डॉक्टर हवंय, डॉक्टर बनायचं. तर आता आपण एक उदाहरण घ्यायचं. आता मोगरा गुलाब चाफाच घेऊ. तुम्हाला मॅम, हा, मला दुपारी चॉकलेट मिळालं. अरे वा 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 वा. किती छान. कसं काय मिळालं सांग आता? हा, मी तुला स्पॉटलाइट देते. स्पॉटलाइट बघा लगेच. काल काय केलं आपण मुलांना? काय केलं मला सांगा. कृपांशी सांगेल का? कृपांशीला थांब, स्पॉटलाइट देते. इथे रिझल्ट लगेच येतात मुलांना. ज्या वेळेला मी इंजिनिअरिंगच्या, मिस मला पण भेटले एक चॉकलेट. मिनिट एक मिनिट,
ज्या वेळेला मी इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये जाते आणि हे हृदय मेडिटेशन शिकवते, जॉब सुद्धा मिळालेला आहे, इंटर्नशिप सुद्धा मिळालेली आहे एका दिवसात, प्रोजेक्ट सुद्धा मिळालेला आहे एका दिवसात. जेव्हा मी त्यांच्याकडनं हृदय मेडिटेशन करून घेते आणि घरी गेल्यावर प्रॅक्टिस करते, दुसऱ्या दिवशी 3 दिवसाचा वर्कशॉप असतो साधारण, दुसऱ्या दिवशी मुलं सांगतात, मॅडम इंटर्नशिप मिळाली, मॅडम हवा तो प्रोजेक्ट मिळाला, मॅडम जॉब मिळाला, मॅडम हवी ती सॅलरी मिळाली. एवढे रिझल्ट दणदणीत आहेत या हृदय मेडिटेशनचे. आणि अजून चित्र जर बघायला सुरुवात केली तर चित्र तर मिरॅकल निर्माण करतं आपल्या आयुष्यात. आता कृपांशी सांगेल, हे जास्त छान आहे की तुम्ही मला सांगताय. हा कृपांशी, चल सांग आता, काल काल काय झालं आणि कशामुळे चॉकलेट मिळालं, कसं मिळालं ते सांग. हा. म्हणजे मी एक पाण्याचा ग्लास घेतला हम्म. आणि त्यात पाणी घेतलं, हम्म. चमच्याने हलवलं हम्म. आणि म्हणजे तुम्ही जेवढ्या वेळा सांगितलं तेवढ्या वेळा नंतर मला चॉकलेट मिळालं. अरे वा 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 वा, बघा, म्हणजे मी तुम्हाला हवं ते मिळवायचं काल सांगितलं, हवं ते मिळवायचं पाण्याला सांगायचं. अथर्व ऐकतोय ना? हं, तू ऐक, कारण या मुलांच्या आया आहेत माझ्या बरोबर. तर पाणी घ्यायचं ग्लास मध्ये आणि चमचा पाण्यात टाकायचा आणि त्या पाण्याला तू चमचा घे नको घेऊ, वेगळे वेगळे टेक्निक आहेत. नुसतं पाण्याला सांगायचं, मला चॉकलेट मिळालं, मला चॉकलेट मिळालं, मला चॉकलेट मिळालं. हवंय नाही, हवं आहे नाही, मिळालंय. आणि मग पाणी बघ काय करामत करते, जादू करते की नाही. दुसरं चमच्याने हलवायचे, ते वेगळे, ते एनर्जी ड्रिंक आहे, एनर्जी एनर्जी एनर्जी. मी तुम्हाला ते अभ्यास करताना वापरायला सांगितलंय. मुलांनो, लिहून घ्या अजून एक स्टडी टेक्निक, लगेच आठवले म्हणून, कारण वेळ कमी आहे. हेच पाणी परीक्षेमध्ये मॅजिक घडवेल. परीक्षेला जाताना जसं घरात तुम्ही चमच्याने फिरवून फिरवून व्हर्टेक्स वॉटर, बहुरा, व्हर्टेक्स म्हणजे बहुरा, बहुरा करून करून ते पाणी पिणारे, तुम्हाला एनर्जी येणार आहे, अभ्यास छान होणार आहे, सोपा जाणार आहे, झोप येणार नाही, कंटाळा येणार नाही. तेच पाणी तसंच बाटलीत भरून परीक्षेला जायचं आणि 10-10 मिनिटांनी पाणी प्यायचं, एक एक घोट, सिप सिप. रोज स्कूलला पण वापरा हे पाणी, स्कूलला जाताना पण पाणी वापरा वॉटर बॅग मध्ये, वर्टेक्स वॉटर न्या. परीक्षेचा पेपर लिहिताना 10-10 मिनिटांनी, किती मोठी मुलं असू देत कॉलेजची, ज्यांनी ज्यांनी हे माझं टेक्निक वापरलंय ना, त्यांचे त्यांचे मार्क्स वाढवले. 10%, 20% आरामात वाढतात. आणि माझं रेकॉर्ड होतं, ज्या क्लासला मी शिकवायला जायची त्या सेमिस्टरला मुलं 25%नी जंप मारायची, 25% ग्रोथ, 50%ची मुलं 75% मिळवायची. हे सगळे टेक्निक वापरून खूप पॉवरफुल आहे, तुम्हाला वाटतात सोपे, तर 10-10 मिनिटांनी पाणी प्यायचं हे. आणि मोगरा फुलं सांगितली, लिहून घ्या, नाहीतर रेकॉर्डिंग आहे. मोगऱ्याची फुलं घेऊन जायची पेपरला. ज्यांना भीती वाटते ना परीक्षेची, कोणाकोणाला भीती वाटते परीक्षेची, भीती कोणाला वाटते परीक्षेची, आठवलं नाही तर काय, बघा मोठं झाल्यावर वाटणार आहे तुम्हाला. तुम्ही फुलं घेऊन जा बरं का, जुईची फुलं, जाईची फुलं, चाफ्याचं फुल, मोगऱ्याचं फुल घेऊन जा, असं तिथे टेबलवर ठेवा. माझा पीएचडीचा अभ्यास मी नेहमी तसाच करते. अजूनही माझं काही काम करायचं असेल ना, तर फुलं माझ्या टेबलवर असतात, चाफ्याचं, मोगऱ्याचं. खूप सुंदर आपल्याला या ज्या ग्रंथी आहेत नाकातल्या ग्रंथी, त्या उत्तेजित होतात. डावी नाकपुडी सुरू होते, शिवसरोदय शास्त्र जे शिकले ते. काय कृपांशी? डावी नाकपुडी सुरू होते आणि डावी नाकपुडी स्वतःचा फायदा मिळवून देते, म्हणून तर फुलं ठेवायची टेबलवर. करून बघा, छोटे छोटे उपाय, भीती नाही वाटत. ठीक आहे, पाणी परीक्षेला वापरा. आता कृपांशीला चॉकलेट मिळालं, अजून कोणाला काय मिळालं, अजून कोणाला काय मिळालं? काल आपण हृदय मेडिटेशन केलं होतं, मला कॉमिक्स मिळाले. रोहित, तुला हवे होते ना कॉमिक्स? काय झालं का, काल केलं का, नंतर पण करा म्हटलं होतं? मॅम पिरॅमिड नव्हतं घरी, आज आईला सांगितलंय आणायला. पण पिरॅमिड वापरायला सांगितलं का मी फक्त? हे बघा, पिरॅमिड आता शिकवणार आहेत बरं का कुमार गटात, त्या निलिमा देन मॅडम आहेत का, त्या पिरॅमिड
पण आहे. लिलीमध्ये मॅडम मोठ्या गटात शिकवणार आहेत पिरॅमिड बनवायला. तुमचे बहीण भाऊ त्यांना मोठा कुमार गटाचं करायला लावा. तो पिरॅमिड घरात तुम्ही तुमचा स्वतःहून तयार करा, वापरा. जे नाहीये ते आणत बसण्यापेक्षा जे आता तुम्हाला सांगते, पिरॅमिड नाहीये ना, पिरॅमिडची हा कल्पना करायची. नाही मॅम, हृदय नाहीये त्यांना. हा, काय हृदय मेडिटेशन. करायचंय ना आता? तू केलं का काल? तू केलं? ऐकायला नाही येत. हो. मग त्याचं काय झालं? सगळ्यांना चॉकलेटच मिळालं मला. हा, चॉकलेट खूप सारेसे मिळालेत मला काल. चॉकलेट मिळाले. हृदय मेडिटेशननी काल कृपांशीनी चॉकलेट मागितलं होतं हृदयाचं. मी तुम्हाला सांगितलं होतं वाक्य तयार करा. आता रुही पिरॅमिड नाही ना, तू पिरॅमिड साठी कर हृदय मेडिटेशन. आणि तुम्हाला आज मी सांगणार आहे, इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. पिरॅमिड नाहीये, इमॅजिन करा पिरॅमिड. इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. मग पिरॅमिडची कल्पना करा ना, आपल्याजवळ पिरॅमिड आहे आणि पिरॅमिडची कल्पना सुद्धा पिरॅमिडचा इफेक्ट येते बरं का मुलांना. तुम्ही असं मस्त चित्र बघा, पिरॅमिडचं चित्र काढा. चित्र काढा पिरॅमिडचं. आपला पिरॅमिड आहे, माझा असतो बघा, थांबा दाखवते मग. तर तो पिरॅमिड हे करा. पाणी पण हवंय मला. बघा पिरॅमिड दिसला का तुम्हाला मुलांना? हा, हा पण पिरॅमिड आहे. आपला पिरॅमिड बघितला का? हा बघा कृपाशीचा. तो पिरॅमिडचे चित्र काढा. आणि चित्र पिरॅमिडचं सुद्धा तुम्हाला पिरॅमिडचा इफेक्ट देणार आहे. इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. आता तेच घेणार आहे मी. चला शौर्य राजे, तू काय केलंस काल? चला हृदय मेडिटेशन करायचं आज मुलांना. माझं ना खूप खूप राहिलंय बर का मला सांगायचं. मला ते उरकून घेऊ देत महत्वाचं. नाही, प्रोजेक्टला पण वेळ दिला पाहिजे. दिसते माझी पीपीटी? दिसते एका स्लाइड? दिसतायत का मुलांना? स्लाइड दिसतायत का? हम्म, येस और नो? हो येस. मॅडम. काय म्हंटलंय? इमॅजिनेशन एव्हरीथिंग. हे बघा, यांनी पाणी आणला बरं का. ज्यांना माहिती नाही ना, त्यांनी वर्टेक्स वॉटर बघून घ्या. हा पेला आणि हा चमच असं फिरवायचं. मला खूप छान मार्क पडले. मला खूप छान, मला वाचायला पुस्तक मिळालं, मला पिरॅमिड मिळाला. माझं खूप छान चाललंय. मला खूप आनंद वाटतोय, खूप छान वाटतंय. माझं आई पप्पा ऐकतात, मी आई पप्पांचं ऐकते. मी गुड बॉय झालो, मी गुड गर्ल झाले. मला टीचर शाबासकी देत आहेत. सगळं छान छान चाललंय. काय हवंय ते सगळं सांगायचं पाण्याला. आणि हे एनर्जी ड्रिंक झालंय आता बरं का. बहुरा झालाय बघा पाण्यात, बहुरा. गोड लागतं पाणी. करून बघायचं बरं का मुलांना. पाण्याची चव बदलते. पाण्याला मेमरी आहे, मेमरी. पाण्याला लक्षात ठेवता येतं सगळं. आता ते पाणी सगळं लक्षात ठेवणार मला काय काय हवंय. आणि मी ते पाणी पिले. शरीरात 70% पाणी आहे. आणि हे पाणी सगळं माझ्या शरीरात गेले. आता मला पिरॅमिड मिळणार. आता मला छान शाबासकी मिळणार. आणि रोज जर असं केलं तर काय होणार आहे? करून बघा. हे जादूची कांडी आहे. ठीक आहे. तर आता बघा, अल्बर्ट आइन्स्टाईन शास्त्रज्ञ होता मोठा. त्यांनी सांगितले इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. आणि हे तुम्हाला शिकवलं. इमॅजिनेशन म्हणजे कल्पना करा फक्त. पिरॅमिड नाहीये ना, कशाला पाहिजे पिरॅमिड? कल्पना करा ना, पिरॅमिड आहे आपल्याजवळ. आपल्याजवळ पिरॅमिड आहे. पिरॅमिडचा इफेक्ट. मी पिरॅमिड मध्ये बसलीये, मी पिरॅमिड डोक्यावर घातलाय, मी पिरॅमिड मध्ये चिठ्ठी लिहिलीये, मला खूप छान खेळणं हवंय. कल्पना करा, या छोट्याशा डब्बीतल्या हा माझा पिरॅमिड म्हणा, इथे चिठ्ठी लिहून टाका. पिरॅमिडची कल्पना करायची
म्हणजे पिरॅमिडचं चित्र बघायला पाहिजे. ते चित्र बघता आलं पाहिजे. डोळे झाका, डोळे झाका. हे चित्र बघायचे पिरॅमिडचं, पिवळा पिरॅमिड. डोळे झाका. कोणाकोणाला पिवळा पिरॅमिड बघता येतोय सांगा मला, डोक्यावर तुमच्या. पिवळा पिरॅमिड घातलाय डोक्यावर, कृपांशीला आलं बघता. अजून कोणाकोणाला बघता आलं? अथर्वला आलं. हे तुम्हाला चित्र बघायची जी सराव आहे ना, आयुष्यात चित्र बघायला लागा डोळे मिटून. सगळं काही मिळेल तुम्हाला. सुंदर सुंदर लाल 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 गाडी मला चालवता आली पाहिजे. मला रस्त्यावरनं जशी मी सायकल चालवतीये, 3 चाकी सायकल चालवतीये, समजा चालवतोय, मला 4 चाकी माझी छोटी लाल गाडी पाहिजे. चित्र बघायचं, लाल गाडी. कुठली गाडी, कुठलं मॉडेल, त्याला राईट हँडच्या खिडकीत काय लिहिलंय, माग काय लिहिलंय, त्याच्यावरचा नंबर काय लिहिलाय, चित्र बघा. तुम्हाला खरी खुरी गाडी पाहिजे, मोठी गाडी पाहिजे, तुमच्या घरात गाडी आहे, मोठी गाडी पाहिजे, चित्र बघा, नंबर बघा, रंग बघा. सगळं काही मिळणार आहे चित्र बघून. का बरं मिळणार आहे? इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. आपण काय करतो रे, आपल्याला पुस्तक हवे, आपण काय, मला पुस्तक नाही, मला पुस्तक नाही. तू मला पुस्तक देते का आणून? तुम्ही मला पुस्तक नाही आणून देत. त्याच्याकडे बघा बरं किती पुस्तक आहेत, त्याच्याकडे बघा बरं काय काय खायला देतात त्याचे मम्मी पप्पा. मला देता का कधी तुम्ही? मॅगीसाठी रडावं लागतं, कोणाकोणाला रडावं लागतं, मॅगीसाठी कोणाला रडावं लागतं, चॉकलेटसाठी कोणाला रडायला लागतं सांगा? का मिळतं लगेच चॉकलेट मागितल्यावर? पहिल्यांदा आवाज येतो चॉकलेट नाही खायचे, दात किडतील. मॅगी नाही खायची, कुरकुरे नाही खायचे, हो की नाही? पण आपणही असलं की वाईट मागायचं नाही, हं, आपण छान छानच मागायचं. आपण काही मॅगीसाठी चित्र नाही बघायचं. नाही तर मग तुम्ही मॅगीसाठी चॉकलेटसाठी चित्र बघणार. म्हणजे जे मागतोय ते चांगलं पाहिजे, जे मागतोय ते आपल्या भल्यासाठीच पाहिजे. लक्षात घ्या, काही पण मागायचं नाही. काय पण मागितलं तर मिळेल सगळं तुम्हाला, पण त्यांनी त्रास पण होईल की नाही? मग इमॅजिनेशन एव्हरीथिंग. आपण म्हणतो मला नाही, मला नाही. आता लगेच बघा, रुही म्हटली माझ्याकडे पिरॅमिड नाही. म्हटली की नाही रुही? आपल्याला सवय आहे. रुही काय, मी सुद्धा म्हणते, सगळे म्हणतात. आपण काही नाहीये ते म्हणतो, त्यापेक्षा म्हणायचं पिरॅमिड नाही, बाकीचे किती उपाय तुम्हाला. हृदय मेडिटेशन सांगितलं होतं ना. जे काही हवं आहे त्याला मिळवायचं एक सोपं टेक्निक. मी काल सांगितलं, डावा हात हृदयावर ठेवायचा आणि मला चॉकलेट मिळाले, मला बिस्किट मिळाले. आता गुलाब मोगरा चाफा घ्या. तुम्हाला काय हवंय सांगा? अथर्व तू काय वाक्य घेतलं काल, मी तुम्हाला सांगितलं तर वाक्य घ्यायचं. तुला काय हवंय आता संध्याकाळी? आईने काय आणायला हवंय? आज आईने काय खाऊ आणायला हवंय सांग? तुला काय हवं हे पण अथर्व लवकर सांगता येत नाही. काल पण तू वेळ लावला. काय हवंय हे सांगायला वेळ काय लागतो? काय हवंय अथर्व? आधी तुला काय हवं? आत्ता लगेच संध्याकाळी तुमच्या बाबांनी किंवा आईने तुम्हाला खाऊ द्यायला पाहिजे. आई जवळ नसेल तर मनातल्या मनात म्हणा बरं का वाक्य. आता आईला सांगायचं नाही, आई जवळ असेल तर. आपल्याला प्रयोग करून बघायचा आहे. चला मुलांनो, तुम्ही काय बोलत नाहीये, तुम्हाला काही नकोच आहे, है ना? नको आहे ना रुई? काय हवंय? आता आईने घरी येताना पाणीपुरी आणली पाहिजे. हा बर, आई नाहीये ना घरात आता. आपण प्रयोग नाही. पण ग्रुपवर टाकलं पाहिजे ना, पाणीपुरी आणली तर आईने. शौर्य राजे तुला काय हवं? बाबांनी आहेत ना घरात? न्यू बॅटमॅन. न्यू बॅट, ओके. सांगायचं नाही बाबांना, पण बाबांना सांगायचं नाही तुम्हाला जे काय हवंय. येस मॅम. आईनी पण तुमच्या सांगायचं नाही बरं का. आई ऐकत असेल तर आईनी पण बाबांना सांगायचं नाही. तुम्हाला आता मी एक टेक्निक टीचर. शिकवते की ज्याने पटकन आपल्याला हवं ते मिळतं. तुम्ही कोणाला काही न सांगता. तर हृदय आहे ना, हृदयाची पॉवर खूप आहे मुलांना, खूप.
आपण मेंदूने विचार करतो. माझे पप्पा मला बॅट कशी आणतील, आई पाणीपुरी कशी आणेल, आता तर पावसाचं चिन्ह आहे. मी आईला जरी म्हंटल पाणीपुरी आणेल तर आई म्हणेल आता कुठं खाते, खोकला येईल, बाहेरचं खातात का. आपण डोक्याने विचार करतो की आपली आई आपल्याला आतापर्यंत कसं म्हणत होती. आपल्याला डोक्याने विचार करायचं बंद करायचे. आपल्याला काय हवंय त्यासाठी. बाबा म्हटले चांगले मार पाड मग बॅट आणतो, डोक्याने विचार करायचा नाही. आता आजपासून आपण आपल्याला जे हवे ते हृदयाने विचार करायचं. कारण हृदय आहे ना 5,000 पटीपेक्षा पॉवरफुल आहे मेंदूच्या. आपण विचारच करायचं नाही मला बॅट हवी, मला पाणीपुरी हवी, बस. तर चला हृदय मेडिटेशन करायचंय मुलांना. हृदय मेडिटेशन कसं करायचं मी तुम्हाला सांगितलं की आपलं एक वाक्य घ्यायचं बर का. एक वाक्य घ्यायचं. काय वाक्य आहे तुमचं तुम्ही ठरवा. आता मी उदाहरणार्थ माझी घेणार आहे. काही उदाहरण तुम्हाला सांगायला ते तुम्हाला काय हवंय ते तुम्ही घ्यायचं. आणि म्युझिक 1 मिनिट तेच वाक्य सारखं म्हणायचं. मला बॅट मिळाली, मला बॅट मिळाली, बाबांनी मला बॅट आणली, मला चॉकलेट मिळालं, मला पाणीपुरी मिळाली, असं म्हणायचं. चला डोळे झाका, करायचे हृदय मेडिटेशन. चला चला. आता माझ्याकडे नुसतं म्युझिकच नाहीये बरं का. एक वाक्य करायचं. नाही, आपला डावा हात हृदयावर हवाय, त्याच्यावर ठेवायचा. असं डावा हात हृदयावर, डोळे मिटलेले हवेत आपण ठेवा बरं का. आणि डोळे मिटले आणि कुठल्याही सुखासनात आपण बसलेलो आहोत. डोळे छान मिटून आपल्या स्वप्न वाक्याची शक्ती खेचून घेतात मुलांना व्हिडिओचा. आणि आपल्याला बस फक्त 1 मिनिट करा. परत एकदा 1 मिनिट. तुमची स्वप्न खरी होण्यासाठी माझ्या तुम्हाला लाख लाख शुक्रिया. कळलं मुलांनो हृदय मेडिटेशन कसं करायचं. तुमचं वाक्य आता तुम्हाला विदाउट म्युझिक म्हणायचं आहे. रोज तुमचं तुम्ही हृदय मेडिटेशन करायचंय. आणि हे आयुष्यभर लक्षात ठेवा बरं का. सापडलेलं हरवलेलं लगेच सापडणार, हवं ते मिळणार. आणि हे जसं जसं तुम्ही करू लागता ना तस तशी हृदयाची पॉवर वाढते. चला आता स्टार्ट. तुमचं वाक्य म्हणा. काय वाक्य आहे ते शांत फक्त मनातल्या मनात वाक्य म्हणायचे. आईला नाही सांगायचं, कोणाला सांगायचं नाही. होतं की नाही बघायचं. आज म्हणायचे 10-15 वेळा क्लास झाल्यावर सुद्धा. उद्या पण म्हणायचे 25 वेळा. दिवसभरातून 25 वेळा एकच वाक्य एका वेळेला. सुरू करा. वाक्य म्हणा. मला मोगऱ्याचं फूल मिळालं, मला कॉमिक्स वाचायला मिळालं, काय हवं ते. ठीक आहे. आता डोळे उघडा मुलांना. तर 1 मिनिटाचं फक्त हे आहे बरं का. पण याच्यामुळं खूप मोठ्या मोठ्या गोष्टी झालेल्या आहेत. माझे स्टुडंट्स आहेत ना त्यांना अवॉर्ड्स मिळाले, त्यांना तुम्हाला सांगते जॉब पण मिळाले. खूप रिझल्ट येतात मोठ्या मोठ्या. आपल्याकडे पण जे मोठी मोठी माणसं करतात त्यांनाही मिळालं. जास्त करून ना हरवलेलं लगेच सापडतं बरं का. आपण फक्त म्हणायचं माझं सापडलं सापडलं सापडलं. डोळे मिटायचे
बसायचं. तर हे असं हृदय मेडिटेशन करायचं. आता हे का करायचं? जसं मी तुम्हाला सांगितलं, चित्र बघून मेंदू तल्लख होतो. चित्र बघून आपल्याला लगेच सगळं लक्षात राहतं, सोप्या पद्धतीने लक्षात राहतं. शौर्यराजे हातकडकी येतात हृदयावरचा. झालं की आपलं ध्यान, डोळे उघड आता. तर आता हे का करायचं ते सांगते मी तुम्हाला. हृदयाची पॉवर एवढी वाढते ना, हे सगळं आईन्स्टाईननी शिकवलेलं आहे बरं का, शास्त्र आहे हे सगळं, सायन्स आहे, सायन्स. आईन्स्टाईननी शिकवले. तुम्हाला जर आयुष्यात काहीही हवं असेल ना, तर तुम्ही त्याची फ्रिक्वेन्सी, एनर्जी, व्हायब्रेशन्स मिळवायची. समजा बॅट हवी आहे शौर्यराजेला, तर बॅटचे काय व्हायब्रेशन्स आहेत, फ्रिक्वेन्सी काय, ऊर्जा काय, एनर्जी काय, त्या बॅटच्या एनर्जीला शौर्यराजेनी आपली स्वतःची एनर्जी न्यायची. म्हणजेच काय, बॅट मिळाली, बॅट मिळाली, बॅट मिळाली. मग ज्या वेळेला तुम्ही हे हृदय मेडिटेशन करता, हृदयाच्या आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड असतं बरं का, इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड असतं, पॉवर असते, पॉवर. आणि ज्या वेळेला तुम्ही हे वातावरणात सोडता, मला मिळालं, मला मिळालं, मला मिळालं, त्यावेळेला या स्ट्रॉंग वेव्ज आहेत ना, स्ट्रॉंग लहरी आजूबाजूला तुम्ही सोडता. आता पप्पांना काही कळणारच नाहीये, तुम्ही काय बोललायत का बॅट पाहिजे आणि पाणीपुरी पाहिजे. आता रुहीचं हे जे तिने वातावरणात सोडलं ना, रोहिणी पाणीपुरी पाहिजे, तिच्या आईपर्यंत गेले बघा. तिच्या आईपर्यंत ही वेव जाते. आणि आईला काय माहिती, तिला आईला वाटतं की आज पाणीपुरीच घेऊन जावी. गमती जमती होतात. आता आज हा पहिला दिवस आहे, त्यामुळे होणार नाही, तुम्हाला 20-25 वेळा करायला पाहिजे. पण असं करून करून हृदयाची ताकद तुमची वाढते. कुठली ताकद वाढते? हवं ते मिळवण्याची ताकद वाढते. तुम्ही निसर्गाला सांगता, निसर्गाला सांगता, निसर्ग ऐकतो, निसर्गाला सांगता, निसर्ग ऐकतो. हळू 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 तुमच्या मनात आलं की गोष्टी व्हायला लागतात. आता माझ्या गोष्टी आहेत ना, मला सांगावं सुद्धा नाही लागत बघा, म्हणजे मनात आलं की व्हायला लागतात. मला तर समजा पाणीपुरी खावीशी वाटली ना, मी काही हृदय मेडिटेशन नाही करत बसत. आपोआप माझ्या मुलाचे म्हणजे माझे मिस्टर लगेच आपोआप आणतात पाणीपुरी, सांगाच नाही लागत. मनात येतात. काही वेळेला मी तर नेहमी सगळ्यांना सांगते, माझ्या मनात यायच्या आधीच आलेलं असतं. म्हणजे त्यांनी पाणीपुरी आणून ठेवलेली असती आणि मग मला आता समजा क्लास घेताना असं वाटेल पाणीपुरी खावी, आणि मला काही म्हणायच्यात, मला काही विचारते, ते पाणीपुरी रेडी असते किंवा पाणीपुरी लगेच तयार करायला सुरुवात झालेली असते घरात. इतकं सुंदर हे टेक्निक आहे हृदय मेडिटेशन. कळालं का? काही शंका आहे का? अद्वैत, काही शंका आहे का? आईने शिकवलं का तुला हे? हो. हम्म. मग आईने शिकवलं, तू करायचं, पण रोज करायचं. काही शंका असेल तर विचारा बरं का मुलांना. आणि हे ना, हा जो ग्रुप आहे ना आपला तयार झालेला, त्या ग्रुपवर तुम्ही कळवत राहायचं, म्हणजे तुम्हाला अजून अजून मार्गदर्शन वर्षभर मोफत मिळणार आहे. तुम्ही जर सांगितलं, मॅम मी 5 वेळा केलं पण माझं काही झालं नाही, मी केलं माझं झालं नाही, असं सांगत चला. झालं तर सांगायचं असं की नाही, नाही झालं तरी सांगा. मग आपण काय चुकतं बघू, का होत नाही बघू. पण तुम्ही हे केलं पाहिजे. 4 गोष्टी तरी हृदय मेडिटेशननी मिळवायच्यात तुम्हाला. 4 गोष्टी कुठल्याही ठरवा. हा तुमचा होमवर्क आहे या महिन्यासाठी, मे महिन्यासाठी. आणि मग पाणीपुरी आई आणस तर करत राहायचं बरं का रोई. आज नाही आणली उद्या, उद्या नाही आणली परवा. एकच वाक्य पूर्ण होईपर्यंत करायचं. बॅट शौर्यराजे, बॅट मिळेपर्यंत कर. ठीक आहे. अशा 4 गोष्टी जर तुम्ही मिळवल्या ना हृदय मेडिटेशननी, की हा सगळा हृदयाचा आवारच बदलेल, तुमचं फील्डच बदलेल. मग तुम्हाला हवं ते पटपट पटपट कसं मिळायला लागेल बघा. 4 तर गोष्टी मिळवून बघा. चिटिंग नाही करायचं, नाही तर हळूच सांगाल मला बॅट हवी बरं का, आणि मग बॅट आणली तर काय उपयोग आहे. हृदयाच्या पॉवरनी मिळवा. ठीक आहे, कळलं ना? तर चला, आता किती वेळ राहिला, आता आपण चित्र मेडिटेशन. चित्र मेडिटेशन नाही करणार मी, तुम्हाला चित्र सांगितलंय कसं करायचं, वहीत काढायचं, लक्षात ठेवायचं सगळं. तर हे चित्र मेडिटेशननी सुद्धा खूप सगळं मी मिळवलेलं आहे. आपल्याला काही हवं ते मिळवायचं असतं. व्हिज्युअलायझेशन आहे, म्हणजे सिनेमा बघायचा. आता एक लक्षात घेऊ, तुम्ही आता फक्त एक मागितलं, बॅट मागितली किंवा पाणीपुरी मागितली. आता 2-3 गोष्टी जेव्हा तुम्हाला मिळवायच्या असतात,
समजा तुम्हाला जायचंय फिरायला कुठंतरी, समजा कुठंतरी फिरायला जायचंय, कुठं जायचंय सांगा मला. आता कुठं फिरायला जायचंय? रुई कुठं जायचंय? कुठंतरी फिरायला जायचंय तुम्हाला, सिनेमा बघा, आपण गेलोय तिथे छान खेळतोय पिकनिकला, आपल्यासोबत कोण कोण आहे. मग चित्राच्या ऐवजी सिनेमा पण बघता आला पाहिजे. 2-3 गोष्टी त्यात घाला, की सुंदर गाडी आली आपली, मग गाडीत बसून खेळायला गेलोय, मग लॉनवर कोण कोण आपण खेळतोय, डाव किती मस्त रंगलाय, आपल्या बरोबर पप्पा पण बॅट बॉल खेळतायत, मम्मी पण खेळतीये. असं सिनेमा बघायचं. आणि सिनेमा जर बघितला तर सगळ्यात जास्त लवकर आपलं पूर्ण होतं. म्हणजे हृदय मेडिटेशन पेक्षा सिनेमा बघून जास्त. तू रुई कोणाकडे बघतीये ग? कोण आहे घरात? घरात कोण आहे रुई? कोण आहे? सारखं तू तिकडे बघती, टीव्ही लागलाय का? कोण आहे? बोलो बरं, कॅमेऱ्यात कोण आहे? नाहीये कोण. मग तिकडे काय बघते सारखं? कोणीतरी आलंय. नाही, ते एक म्हणजे माझी मैत्रीण आली होती, तिला म्हटलं म्हणजे येते थोड्या वेळाने. मैत्रीण आलीये का? गेली पण ती खाली. आण की तिला कॅमेऱ्यात, मैत्रिणीला. गेली मॅम ती खाली. हा बरं, ठीक आहे. तर असा सिनेमा पण बघायला शिका, ठीक आहे. आता मी तुम्हाला हे सगळं सांगितलं, सबकॉन्शियस एक काल सांगितलं. आपला जो मेंदू आहे ना, मेंदू, त्या मेंदूला एका ठराविक आपण फ्रिक्वेन्सीला नेलं आणि त्यात काय हवं ते टाकलं की आपोआप लगेच हा मेंदू निसर्गाकडनं ओढून आणतो. तेच तुम्हाला रात्री सांगितलं. रात्री झोपल्यावर मागायचं आहे, रात्री झोपताना चित्र बघायचंय, रात्री झोपताना सिनेमा बघायचा आहे. तर हे सगळं आहे. आता बघा, हे अल्फा वेव्ज मी तुम्हाला सांगितलं, अल्फा वेव्ज. तर अल्फा वेव्ज मध्ये तुम्ही जर अभ्यास केला, हे बघा, हे कॅलिफोर्नियाचा स्टडी आहे. तर हा जर तुमचा लक्षात राहण्याचा वेळ असेल ना, तुमचा शिकण्याचा हा जर स्पीड असेल ना, तर तुम्ही रात्री मेंदूला अल्फा ब्रेन मध्ये नेलं तर किती पटापट पटापट भराभर शिकता बघा. मी सांगितलं टेबल पाठ करायला, काही लक्षात ठेवायला जे अवघड आहे ते आई वडिलांना तुम्ही सांगून ठेवू शकता. आणि म्युझिक्स लावायचे तुम्हाला. तर आता हे जे म्युझिक केलं, हा मोझार्ट केलं, बिथोवन पण करायचे तुम्हाला. 4 मी म्युझिक सांगितले, बिथोवन सांगितलं, अल्फा ब्रेन सांगितलं आणि बिनॉरल बीट सांगितले. ते 4ही म्युझिक लावून रात्री झोपा. आता अजून एक आयडिया सांगणार आहे तुम्हाला, जे ब्लेंडेड मेडिटेशन मध्ये आहे. आणि हे सगळं वेबसाईटवर फ्री आहे बरं का. काय करायचं बघा, फक्त मेडिटेशन जाऊ दे, पण फक्त एक आयडिया सांगते. जीभ आहे नाही, जीभ, जीभ आहे नाही, ती टाळूला लावायची. इथे लावा बरं. ती जीभ आहे ना, अशी टाळूला लावायची, हो का, वर लावायची. टाळू माहितीये ना? हम्म. तर हे तिबेटियन गुप्त मुद्रा आहे. आपण मुद्रा शिकलो ना, ही तिबेटियन गुप्त मुद्रा आहे. आता हे बाकीचं रिझल्ट जाऊ देत, हा, बाकीचे रिझल्ट जाऊ दे. आता हे काय होतं, आता बघा, झालं माझं. हा, हे जे आहे ना, टाळूला लावायची. टंग टू द पॅलेट म्हणतात त्याला, टंग टू द पॅलेट. हा पॅलेट असतो, टाळू, आणि टंग म्हणजे जीभ. ह्यानी काय होतं माहिती का, अभ्यास करताय तुम्ही, काही लक्षात येत नाही, काही कळत नाहीये, किंवा वर्गात शिकवणं चाललंय, काही कळत नाही, त्यावेळेला हे असं करायचं, असं लावून बसायचं. आणि असं लावून जर वाचलं तर लवकर लक्षात राहणार आहे, लवकर समजणार आहे. हे विसरू नका मुलांनो. वर्गामध्ये वापरा किंवा अभ्यास करताना वापरा. आणि ह्याचं मेडिटेशन सुद्धा आपल्या वेबसाईटवर आहे, तर ते तुम्ही करायला लागा. मोफत कोर्स येतो ब्लेंडेड मेडिटेशन. विद्यार्थ्यांना मी नेहमी ब्लेंडेड मेडिटेशन सांगते, ते करायला लागा. ठीक आहे, तर आता एवढं मी थांबवते. आणि आता आपल्याला प्रेझेंटेशन घ्यायचं आहे. तर काय तुम्हाला शंका आहे का? काही शंका आहे का कशाबद्दल? काही शंका आहे का?
ठीक आहे, आता मी एकेकाला बोलवणार बरं का. सुलक्षणा मॅडम, तुम्ही आधी स्तोत्राचं घ्या. हो हो चालेल.